तुम्हाला आम्हाला रोज 108 तीर्थाचं स्नान घडत असते ऐका. आता इकडे माहित नाही, आमच्या इकडे माणसं मेली की त्याच्यात तुळशीचं पान घालतात. इकडं घालतात का? बरोबर आहे. आता आम्ही सहज म्हणलं बा तुळशीचं पान घालण्याचं कारण काय, म्हणजे हे पान घालते माणसाला मोक्ष मिळते. केव्हा मेलं की त्याच्या तोंडात माळ घातल्यानंतर. आज त्यानं दारू पिल्ली, मांस खाल्लं, गंजीपता खेळला, मटका लावला, गावात कोणाला चांगला राहिला नाही, आले त्याला भानगड केली. इतका दुर्जन जरी व्यक्ती असला तरी मेल्याच्या जर या मुखात तुळशीचं पान घातलं की त्याला काय मिळते? मोक्ष. पण जिवंत जर परिमाळ घातलं काय मिळेल? लक्षात घ्या. पण मेल्यावर त्या तुळशीच्या पानाचा काही उपयोग होत नाही. पण तरी तुम्ही आम्ही संतावर साधूवर आपला विश्वास आहे, तुळशी स्पर्श जरी झाला तरी आपला उद्धार होत इतकंच खरं आहे. पण ते जर माळ जिवंतपणे घातले तुमचा आमचा उद्धार होणार नाही का? होईल की नाही? सहज होते. पण काही बा काही खाद्य आपलं आहे, काही खाद्य आपलं नाही. तुम्ही आताही पाहा, बैल कडबा खातो, आपण कडबा खातो का? इकडे खातो का? नाही, कोणीच कडबा खात नाही. अहो जे खाद्य ना आपलं, काही पशु जिभेने पाणी पिणाऱ्या पशुचा मांसाहार आहे, पोटानं पाणी पिणाऱ्याचा मांसाहार नाही. तुम्ही आता बघा, कुत्र पाणी खाणे पिते, वाघ, सिंह, मांजर जिभेने पिते. बरोबर. आता त्याने मांसाहार करणं साहजिक आहे. बैल पाणी खाणं पिते, गाय, तुम्ही आम्ही पोटानं पाणी पितो. मग आपला मांसाहार अजिबात नाही. आपला मांसाहार नाही, आपला शुद्ध आणि सात्विकच आहार आहे. पण आपल्याकडे आम्ही तुळशीची माळ असली पाहिजे, कपाळाला गंध असलं पाहिजे, एकादशीचं व्रत असलं पाहिजे, पंढरीची वारी असली पाहिजे, या मुखात भगवंताचं नाम चिंतन असलं पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर. आपलं बरंच खाद्य नाही. आता बसल्यापैकी कोणाकोणाच्या गळ्यात माळा हातोरी करावं. अरे बाप, एवढ्याच नाही गळ्यात माळा ना. तुम्ही खाली करा. आता जिच्या गळ्यात नाही तेवढी करा बरं. जिच्या गळ्यातच नाही दिवाळी करा. लादाचं काय कामात नाही तर तुमच्या गळ्यामध्ये, तुमच्या गळ्यात नसेल लादाचं काय कामच नाही. करा बरी करा. अरे बाबा बाबा बाबा, तुमच्या गळ्यात असणं गरजेचं आहे. माळ हे सोडून द्या. हे भांडार समाज राहिला नाही आता, कारण मोबाईलमुळे पिसा गेला. आणि काही जे राहिला लग्नामुळे पिसा झाला. बाबा लगेन, बाबा लगेन, बाबा लगेन. लगेन लग्न कुठं व्हायला झाले, पुरं पिशे झाले लग्नामुळं. आता इकडलं माहित नाही, आमच्या इकडे बा 200-250 पोरं एका गावात इतके शिल्लक आहे. इकडे लग्न व्हायले का? लग्न व्हायले, पोराचे लग्न व्हायचे झाले, इकडे व्हायले का? बरं आहे. म्हणजे आमच्याकडे नाही. कोण्याही गावाच्या 100-100 पोरं हे कमी झालं. म्हणून तुम्ही आता सगळे माळे घालून घ्या. पोरो तुळशी माळ गळा, गोपी चिंतन गळा, हृदयी कणवळा वैष्णवांचा. हे बा, याच्यामध्ये बाकीचं काही असो, हे सगळा समाज मोबाईलमुळं, संपत्तीमुळं, पदामुळं, स्वरूपामुळं मीपणानं वाया गेला. वाया तुका म्हणे हे लोकीच्या नका डोळे धुरे भरून राहो. पण तुम्ही आम्ही या धर्म मंडपात आहो, ते उद्या माळ घाला. हे लक्षात घ्या. मी का माळ घाला म्हणतो? तुम्ही या मंडपात आले म्हणजे तुमचं संचित शिल्लक आहे. तुमच्या मनामध्ये देव, देश, धर्म, ग्रंथ, पंथ, साधू, संत, संन्यासी, देवावर आस्था आहे म्हणून तुम्ही धर्म मंडपामध्ये येऊन बसले. ज्याची त्याची आस्था नाही आलेच नाही ना, त्याचा काही समज नाही बा. कारण भगवंताचे नाम घेण्यासाठी, कीर्ती श्रवण करण्यासाठी काहीतरी पुण्य आणि संचित शिल्लक लागते. बघ, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य तवा या इथली कृपा केली. बरोबर. तुम्हा सर्वांना विनंती आहे, माळ घाला. ते आपलं खाद्य नाही. तुम्ही आता बा, गुरु महाराज सांगायचे, अहो कोंबडं नाही का म्हणायचे, विष्ठा खाते. विष्ठा खाते नाही केली मी विष्ठा. कोंबडे सरप पचवते. सरप जर डसला तर त्या सर्पानं माणसं मरतो. ते सरप जिरवण्याची ताकद हे कोंबड्यामध्ये आहे. आणि कोंबड्या जिरवण्याची ताकद कोणामध्ये आहे? सहज माणसं खातात ना.
आपला ते विनोदाचा विषय नाही. मग मला सांगा तुम्ही ते मांस खाद्य आपलं नाही, मांस खाऊ नये आपण माणसं आहो. देवाने मनुष्याची देहाची नाही ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे आपल्याला अधिकार वेगळा दिला. आहार भय निद्रा मैथून सगळी येऊन समसमान. आपण जन्माला आलो हे आपला आहार नाही. तुम्ही बाकी बा पशु पक्षी बाकीचे ते आहार खात असते पण आपला हे आहार नाही. मग सर्वांना विनंती आहे चालू असलेल्या 7 दिवसामध्ये गळ्यामध्ये माळ घाला. कारण सप्ताह यासाठी केला असतो मला असं बरं. आता मी म्हणालो म्हणून नाही. तुम्ही केवढाही मंडप टाका, केवढाही भागवत करा, केवढाही शिवकथा करा, केवढाही व्यास महर्षी आणा, पण जर सप्त्यातून परिवर्तन झालं नाही तर आपला संपूर्ण खर्च हे पाण्यामध्ये गेला. लक्षात घ्या. कारण सप्ताह हे परिवर्तनाची लाड असली पाहिजे. सप्ताह ही सेवा नव्हे. केवढाही बोवा आणला, कीर्तनकार आणला, कथाकार आणला आणि त्याच्या जागी 1-2 व्यक्ती जर सुधारला नाही तर केलेला पैसा पाण्यात गेला. लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणसाल हे तुम्ही नुसते सांगायले का मी सांगणं झालो. हे बा जवळपास आम्ही यंदाच्या वर्षामध्ये 1100 माळे घातले. 1100 तरी 1100. कारण 2000 माळे आणल्या होत्या या श्रावण महिन्यापासून. बरं श्रावण महिन्यापासून आणि राहिले तेही संपत जा. 2,500 ते 3,000 लोक यशनाचे आलिप्त झाले. कारण तुम्ही आम्ही जन्माला आलो येताना बाबा माणसाचा हे फार अनमोल देह आहे. हा आम्हाला दुर्लभ सहज मिळाला. लक्षात घ्या. तुम्ही आम्ही जर बाकी जन्मामध्ये आलो असतं तर काय करत होतो लक्षात घ्या. तुम्ही बैल झालो असलं तर कडबा खात होतो. गाडं झालं असतं तर उकुड्या रडत होतो. आणि डुक्कर झालो असतं तर डुकर काय खायचं गुळ. गुळच ना काय गुळच ते जर झालो असतो तर. म्हणून देवा तुम्ही फक्त स्मरणात करा. डुकर जर झालो असतो तर आपण नालीमध्ये उतरत होतो. आपलं तोंड नालीमध्ये घालत होतो. जी बाहेर काढत होतो नालीतला. अरे 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 सोडून द्या नालीतला घाण खात. म्हणून देवाने आपल्याला माणसं केलं. अधिकही ज्ञान हरी नाही कोठे देयाची देई घडे देवाचे भजन अधिक हे ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन बाकी देहात घडत नाही. हे बा आपण या लवकर मुळाचा व्यापारी मला देवता का बोलतोच. आणि उद्या सकाळी काय करा हे सावळीचा तपासून पहा. म्हणजे याचा आवाज काय व्हायला येतच दब्यासारखा वाटायला मोकळा होऊन झाला आहे का. त्याला पाहायच्या पेक्षा द्या मग उद्या सकाळी. मी काय सांगू लागलो. सप्ताह हा परिवर्तनाची लाट आहे. मी म्हणायलो म्हणून तुम्ही आता हे बा मुळाला ते पंढरपूर आमची दिंडी असते. दिंडीमध्ये 10,000 लोक होते आणि हजारो लोकाला निशुल्क दिलं तर घ्यायचं, मागायचं अजिबात नाही. जवळपास आता यंदाचं चालू किती भागवत बघा. काल 6 भागवत झाले यंदाच्या वर्षामध्ये. एकही दिवस रिकामा नाही. रोज कार्यक्रम होतो. फक्त की माझा विनोद हा विषय मुळात नाही. विनोद विषय करायचाही नाही. हसवू नाही मला मुळात पटतही नाही. भगवंताने पटू देऊ नाही आणि ते येळही येऊ नाही. लक्षात घ्या. एक जरी सप्त्यात माणूस सुधारला तरी जेव्हा सप्त्याचं परिवर्तन झालं. मी नेहमी सांगत असतो मंदिर बांधणं अजिबात मोठं नाही. काय गेली वर्गाने बांधलं मंदिर पण मंदिराची पावित्रता टिकणं फार अवघड आहे. मंदिरातली पूजा आरती रोज झाली पाहिजे. लग्न करणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. नोकरी लागणं सोपं आहे पण टिकवणं अवघड आहे. तुम्ही बसले लोक ज्ञान्या सुज्ञा जाणकारा माणसाचं काही खरं नाही. माणूस एक दिवस मरणारा. लक्षात घ्या. आज तुम्ही आम्ही जर विचार केला या रस्त्यानं कुत्रे डुकरे मांजरं मराव असे माणसं झळाल मरायले. बरेच लोक दारू पिऊ पिऊ मेले.
हे बा माग लेकरं अनाथ केले परदेशी झाले. लक्षात घ्या. आज आमच्या इकडे जे रोड चालू केला 99% जास्त जितके ऍक्सिडेंट झाले त्यापैकी जेव्हा मेले जास्त नाही. एकमेव कारण आहे दारूचं, मांसाचं. तुम्ही सुज्ञ लोक, ते आहार आपला नाही, ते खायचाही नाही बा, आपलाही जीव आणि त्याचाही जीव. म्हणून 100% माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही सर्व लोक सुज्ञ. का सुज्ञ की तुमच्या गावामध्ये 5 ते 6 सप्ते होतं, म्हणजे या गावात परमार्थ चिबडून गेला, चिबडून. कमी पडलं की वाढते, जास्त पडलं की बिघडते. जितके सप्ते वाढते तितके माणसं मालकरी झाले पाहिजे, तितके लोक सुज्ञ झाले पाहिजे, तितके लोक विचाराधीन झाले पाहिजे. लक्षात घ्या. 6 बायाने हातवरी केले इतक्या लोकात किती लाज वाटावं मला तुम्हाला. तुमच्या गळ्यात माळ नाही. अहो खरं तर महिला मंडळीच्या हातामध्ये असते घर जपून ठेवायचं. हातावर जे झाले घडले ते फक्त स्त्रियामुळे घडले. लक्षात घ्या. आधी तुम्ही माळी घाला, मालकाला घाला लावा. आज जवळजवळ तुमच्या आमचे लेकरं एकशे आधी आधी गेले. रस्त्यावर आम्ही रात्री घडवत नाही बा, जसं कुटार पेटून जर कुटाराला धुपटवरी जावा असं त्या बिड्याचं धुपट निघाले पांढऱ्या रस्त्यानं. रात्री 12-1 वाजेपर्यंत पोलीस राहिले. जागोजाग त्या पुढ्याचे काय थुकणं काय तांबड्या लाल भीती कोटली आहे मी. जागोजाग बकरे कोंबडे अरे 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 अरे. रस्त्यावर दारू, रस्त्यावर गंजीबद्दल डावं. कोणाचं कोणाचं लेकरू आहे ना, कोणाला वाटते बाबा लेकरा दारू पिया, बायला ठीक माझ्या मालकाला दारू पिवा, कोणालाच वाटत नाही. यासाठी बा बांधण्याच्या आधी वळण बांधणं फार गरजेचं आहे. तुम्ही लोक सुज्ञ जाणकारा. आज देव देश धर्म ग्रंथ पंथ अहो त्या सोडून द्या. तुमच्या आमची पिढी सुधारणं फार गरजेचे आहे. एका सप्त्यात एक माणूस जर सुधारला तरच सप्त्याचं फलित झालं. अन्यथा पूर्ण पैसा आपला पाण्यात गेला, काही फायदा नाही. इथं भजने जगवण्यासाठी नाही, कीर्तनकार जगवण्यासाठी सप्ताह नसते. सप्ताह हे गावात ना सुधरा. कारण याला दुवाखाना आणि दवाखान्यातून बेबा. तसे दवाखान्यात पेशंट दुरुस्त होतं, तसे या दवाखान्यात माणसं दुरुस्त होत असतं. आणि जर माणसं दुरुस्त जर आले नाही काय खाया पिया सुख से सोया. अरे कबीरदास ने राम भजन को दिया, कमलमुख राम भजन को दिया. एक तोंड भजना फक्त भगवंताचं नाम स्मरण करण्यासाठी दिलं. याला खाऊ नाही ते खायलो, पिऊ नाही ते पियालो, बोलू नाही ते बोलायलो. ऐका. देवे दिला देव भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. हे शरीर भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याला मी सुरुवातीला साधन दिलं. शरीर हे जीवा साधक आहे आणि साधक वस्तूला त्या भगवंताला साध्य करायचं आहे. तुम्ही बसल्या सर्व माझ्या माया आहात. तुमच्या हातामध्ये तुमचा मालक, तुमचे लेकरं सुद्धा तुमच्या हातामध्ये आहे. कारण तुमचं काय ऐकत नाही तुमचा मालक. अहो तुम्ही म्हणल्याबरोबर वेगळा निघला. तुम्ही म्हणलं की बहिणीला बोलला नाही, भावाला बोलला नाही, बाबाला अगदी वेगळं काढलं. तुम्ही म्हणलं तेच मालक करतो. मालकाला सांगा माल घाला त्याला. आमचं ऐकत नाही. काय ऐकत नाही तुमचं? विचार करा ना. तुमचं ऐकू त्याने भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, बाबाला वेगळं काढलं. तुमचं ऐकूनच ना. आता काय करायचं वेगळं निघायची. मग तुम्ही सुद्धा एवढा आग्रह धरा. मालक तुम्ही माळ घाला, मी घालतो, मुलालाही माळ घालू असा आग्रह धरा. का माळ घालायची आहे? तुमचं आमचं जीवन हे परिवर्तन अधिक बनलं पाहिजे. या जीवनामध्ये काहीतरी बदल घालला पाहिजे. तेच भाजी, तेच चपात्या, तेच शाळा, तेच शेत आणि तेच रोजचे कामं तुमचे आमचे आहेत. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा माणसाचं जीवन हे ठरलेलं आहे. जो आनंद तुम्हाला संसारात मिळत नाही तो आनंद परमार्थामध्ये मिळते. तुम्ही आम्ही सर्व समाधानासाठी सुखासाठी रात्रंदिवस धडपड करायलो, पण करत असताना आपला मार्ग चुकला. आणि माणसाचा एकदा रस्ता चुकला की माणसाला ध्येय गाठायचं जमत नाही ना. ठीक आहे बा, कोणाला कळत नाही काय. आता बसलेले माणसाच्या डोक्याचे केस पांढरे झाले तरी गळ्यात माळी नाही. तुम्हाला नाही कळलं असं वाटावं. आणि वरी हात करायला आमच्या गळ्यात माळ नाही म्हणायले. असं करू नका.
माळी गळ्यात घाला. भलाही तुम्हाला माझ्या बोलायला तुम्हाला राग येत असत, बा आमचं लग्न झालं नाही, लग्न करायचं नाही. मनाचंही देशासाठी, धर्मासाठी, राष्ट्रासाठी, गावासाठी मी सांगायला का, मी नुसता बोलत नाही. तर 2 तास कीर्तनकार काय कीर्तन करते त्यापेक्षा बाकीचे 22 तास काय करते फार महत्वाचं आहे. आम्ही 24 तास हेच काम करतो रात्रंदिवस. आज जवळपास मी सांगायला म्हणून नाही, पंढरपूरची दिंडी आहे, माहूरची दिंडी आहे, त्यामुळे चातुर्मास ज्या गावात 17 सप्ते उभे केले ते मी निशुल्कपणे, मला लिहिताही येत नाही, वाचताही येत नाही, आमचं पूर्ण बाळासाहेब आले. आणि या बोलण्याला तुम्ही सहकार्य करून कित्येक लोक माळी घातल्या का घालायच्या हे तुमचं जीवन सुधारण्यासाठी लक्षात घ्या. आपल्या डोळ्यासमोर आपल्या मागचे माणसं दारू पिऊन मेले. ज्या घरामध्ये दारू असेल त्या घरामध्ये मांस आहे, त्या घरामध्ये गंजबद्ध आहे, त्या घरात मटका आहे, त्या घरात तुम्ही सांगतो आनंद नाही. भागवतामध्ये कलियुगाची कथा आलेली आहे एका ठिकाणी. कलियुग बाबा, कलियुग मार्गासाठी आला. राजा परीक्षित कलियुग सांगितलं अजिबात आम्ही तर राहू नका. व्यान मार्गाने कमळला सोना सुद्धा कलियुग सांगितला. त्याचा आनंद नाही. तुम्ही भागवतात येईल कथा. कारण एक जर कलह निर्माण होत असते, तुम्ही लोक सुज्ञा दारू पिल्याची माणसाचा ताबा सुटते. मी काय बोलायलो, मी काय खायलो, मी काय पियालो हे अजिबात माहीत राहत नाही. आता बरेच माणसं पाहिले कुत्रे माणसं सगळं जेवले, दारू मध्ये काय सुधरत नाही मी. आणि वास्तव आहे बरं. आता काळी मुलं घालेल्या माय काय ते नाही आणि तेही जाऊ द्या. आता तर विचार केला तर आमच्या वडिलाची हत्यामध्ये येतलीच होती बरं काळीचीच. सांगायचं असं आहे, तुम्ही लोक सुज्ञा, तुम्ही घाला अथवा न घाला, पण माणसाचं जे हे फक्त अल्प आयुष्य. तुम्ही आम्ही जन्माला आलो, माणूस कोण कवा जाईल हे अजिबात सांगायचं मत नाही. माणसं काही जेवता जेवता गेले, झोपलेले माणसं उठले नाही, झोपतच राहिले. माणसं घरी सांगून गेलो येतो, आले नाही तिकडच राहिले. क्या भरोसा ही जिंदगी का साथ देती नाही किसी का, याचा काही भरोसा नाही. आणि या शरीराचा जीव निघून गेला, एक दिन पंची ऊर्जा आहे का, पिंजरा रहेगा खाली, ये बा शरीराला काही किंमत राहत नाही बरं. हे शरीर जीव निघला की संपलं, काही उरत नाही. सगळे लोक 10-5 दिवस हळहळ करतात आणि एका दिवसा केली की कोणी हळहळ करत नाही. मग तुम्ही आम्ही जन्माला आलो, आपलं कुटुंब शरीर सुखामध्ये राहिलं पाहिजे, आनंदात राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला गळ्यात तुळशीची माळ, पंढरपूरची वारी, एखादा सोमवार विसार, संतांचे विचार. आपल्या जीवनामध्ये आणणं फार गरजेचं आहे. तुम्ही आमच्या संसारात आनंद नाही का? प्रत्येकाच्या संसारात बिगर आनंदाचा संसार कोणाचाच नाही. पण या संसाराला जर परमार्थी जर जोड असेल तर त्या संसारातल्या आनंदाला पारावार राहत नाही. इतकंच खरं आहे. ऐका तुम्ही सुज्ञ लोका, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. अहो जसा आपल्या लेकराचा जीव तसा ते शेळीचा सुद्धा जीव, सध्या कोंबड्याचा सुद्धा जीव. तुम्ही आम्ही हिंसक प्राण्यासारखे का कोंबड्याला बकरीला खात असताना ते कापून खायला त्याला विचार करा की आपलं लेकरू साधी ठेच लागू द्या, त्या लेकराच्या मागं आपण मागंपुढी पळतो, कोट लागलं आणि सभा आपल्या समोर एखाद्या त्या कोंबड्याचा जीव घ्यावा. तुम्ही आम्ही जे पनीर आणावं, भुगण्यात शिजवा खावावं, म्हणजे किती निर्लज्ज लोक आपण आहोत. अहो भरत होका म्हणजे रस्त्याला जागोजाग त्या काय पिल्यावरची अवस्था राजो, अंगावरचं मांस काढले, त्याला लडकून ठेवले, त्याचं रक्त त्या अंगावर पडले. किती अवघड आहे. तुम्हाला दया या फायदा अशा पशु पक्ष्याची. अरे जीव आहे, जीव गेला त्याला तुम्ही आम्ही खातो म्हणजे किती दर दया येत नसेल का? त्याला पाहिल्यानंतर तरी सगळं अंगावरचं साल्ट काढलंय, त्याला लटकून पाहिल्यानंतर किती दया यावा. मग तुम्हाला जर दया येत नसेल तर आपण माणूस घेण्याचे अधिकारीचे आहो का? मानवाचा धर्म आहे खरा तो
जगाला प्रेम अर्पावे. हा प्राण्याला खाऊन आपलं जर पोट भरतो, आपलं खाद्य होय का ते? नवे खाद्य आपलं. आपण माणसं आहो, माणसाचा आहार हे ठरलेला आहे. सात्विकच आहार सेवन केला पाहिजे. तुम्हाला सर्वांना विनंती आहे, म्हणजे मी भारता का म्हणतो की या सत्यामध्ये एखादा जरी जीव सुधारला तरी एक मंदिर बांधलं इतकं पुण्य लागते. बरं, एक मंदिर बांधलं इतकं. तुळशी माळ गळा गोपी चंद्र हृदयी कणवळा. वैष्णवांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. हृदयामध्ये प्रेम ठेवा, भाव ठेवा, निष्ठा ठेवा, विश्वास ठेवा. नाथ महाराज म्हणजे अहो देवाची आवड आहे, आवड आहे देवाची. तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्री. तुळशी माळ गळा गोपी चंद्र हृदयी कणवळा. वैष्णवांचा ज्याच्या हृदयात कणवळा आहे समाजाविषयी, देवाविषयी, संताविषयी. वैष्णव म्हणजे कोण? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नाही नो. कारण साधन ठरलं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आणि साधन निर्धारी आणले नाही. का पंढरीचं महात्म्य सांगितलं? कारण नाम पाऊल टाके यज्ञे पाऊला पाऊले. भगवंताचं मुखामध्ये नाव, हातानं पाय टाकले. एक जर पंढरपूरच्या दिशेने पाय टाकला तर यज्ञ पाऊला पाऊले. विठला 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 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणले नाही. बा 24 चांगल्या 12-24 एकादशी सांगितल्या. भले आपला पंधरा एकदा होत नसल तर 6 महिने एकदा द्या. एकदा आषाढीला, एकदा कार्तिकीला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणणे नाही. नाथ महाराज म्हणजे सगळ्यात सोपं आहे. देव जर आपला करायचा असेल, देवाला आवडते नाम घ्या. नुसतं नाम नाही, त्या गळ्यात तुळशीची माळ घाला, कपाळाला गंध लावा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा. आणि असं जर केलं तर काय होते? बघा 14 चरण. एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा जाता नेम. एका जनार्दनी ऐसा जाता नेम, एका जनार्दनी ऐसा
रे हृदयी कळवळ वैष्णवाचा वैष्णवाचा कळवळा वैष्णवाचा 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 कळवळा वैष्णवाचा हृदयी कळवळा वैष्णवाचा तुळशी माळ गोपी चंदन तुळशी माळ गोपी चंदन सर्वजण आता एकदा वरी हात करा देवाच्या हाताने करा सर्वजण करा वरी कुमार एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम ते परम पूज्य जगी देवा परमान. ऐका नाथ महाराजांना सांगितलं आहे हो आका असा जर एखादा व्यक्ती असेल त्याची पूजा देव म्हणून करत असतात कारण तो देव होत असतो. आज या मुंसाजी बाबाच्या पुण्यस्मरण नामाबरोबर चालू असलेला आपला अखंड हरण सप्ताह आणि तुम्ही सर्व मायबाप श्रोते मंडळी आहात. रोज आपण आरती करतो पूजा करतो प्रसाद घेतो. आपला मानवाचा धर्म असा आहे की पशुपक्ष्यावर दया करणे, पशुपक्ष्याला आधार देणे, भुकेलेला अन्न देणे, तहानलेला पाणी देणे, निर्वस्त्राला वस्त्र देणे. कारण जीवनात 3 गरजा फार महत्वाच्या आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. आणि तुम्ही आम्ही सुपीक आहो, आपल्यावर भगवंताची कृपा झाली. तुम्ही आम्ही जरा उशिरा जन्माला आलो नाही का. पूर्वी माणसं खाया भेटलं नाही म्हणून मेले पूर्वीच्या काळात बरं. आता खाऊ खाऊ मेले. तुम्ही आताही पहा पूर्वीच्या लोकांना खाया नव्हतं. जुनी लोक सांगते मी आंबाडी खाल्ली, करडी खाल्ली, तिकी खाल्ली, ज्वाऱ्या खाल्ल्या, पोळ्या माहीत नव्हत्या. आता सुकाळा झाला, प्रत्येकाच्या घरी धनधान्य पिकलं, कोणालाच कमी नाही. सगळ्याला भगवंताच्या कृपेने सगळं काही आहे. प्रत्येकाला घर आहे, प्रत्येकाला निवारा आहे, प्रत्येकाला रोजचे कपडे आहेत. पहिले आमची आजी सांगायचे की कंटोरामध्ये लुगडे भेटायचे, दांडीचे लुगडे म्हणायचे. दांडीचे लग्नात सुद्धा आहे राहत होता दांडीची लुगडी. अहो 3 बाया म्हणजे बा 2 बाया 3 लुगडे राहायचे. तर कशी नसो बाया माणसाला एक कंटोरातल्या बंड्या राहायच्या, कंटोरातल्या धोतर राहायच्या. आता काही कमी नाही. तुम्हाला आम्हाला सुपीक काळ दिला भगवंताने, लई आपल्यावर कृपा केली. तुम्ही पहा ना आता ज्या शेतामध्ये 2-2 क्विंटल कापूस होत नव्हता, मोठमोठ्या संपत्त्या गेल्या, पिकत नव्हतं काही. आता 10-10 क्विंटल शेतामध्ये हरभरा व्हायला, सोयाबीन व्हायला, कापूस व्हायला, सोनं पिकल्यासारखं जमीन पिकायली. काही कोणाला कमी नाही. फक्त तुम्ही आम्ही आमच्या विचारातच कमी पडायलो. तुम्ही ऐका
आता मान राहिला नाही, कोणाविषयी आदर राहिला नाही, प्रेम राहिला नाही, भाव राहिला नाही, निष्ठा राहिली नाही. काळ परिवर्तन व्हायला होऊ द्या. काळ परिवर्तन फार गरजेचं आहे. तुम्ही आम्ही परिवर्तनवादी लोक आहो. परिवर्तन गरजेचं आहे, पण कोणतं? या जीवनाचं परिवर्तन महत्वाचं आहे हो. माणसानं विचारानं बदलणं फार गरजेचं आहे. काय करता केवढी घर बांधलं तरी विचार चांगले नसते, विचारानं परिवर्तन होणं फार गरजेचं आहे. तुम्ही आम्ही लक्षात घ्या. साधूच्या संतांच्या संगतीमध्ये आहो, भगवंताच्या छत्रछायेखाली आहो. म्हणून गळ्यामध्ये या 7 दिवसामध्ये सुंदर तुळशीच्या पवित्र माळी घाला. पंढरपूरची वारी करा. एखादा सोमवार उपास धरा. आपले विचार बदला. आपल्या समोर एका पशूची हत्या होईल आणि ते पशु आपण खाईल असं निर्धयी वागू नका. वागू निर्धयी. आपला झाला टाइम मला कळायला, कारण कीर्तन उशिरा सुरू झालं बरं आता. आणि आजचा पहिला दिवस होता आबा. आता पहिल्या दिवशी असं एवढं म्हणून शक्यतो बरेच माणसं पहिल्या दिवशी कीर्तनच घेत नसतात शुभम. पण ती बाळासाहेबाचं कीर्तन म्हणून लागली. बाळासाहेब म्हणजे मो कीर्तन बघ कोणाचं ठिकाण काय त्याचं काय केलं आपलं केलं का. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे. उपरी सर्व तुम्ही माता भगिनी, पुरुष वर्ग, बालवर्ग, बालगोपाळ, मर्दकाचारी, येणेकरी, आमचे उपस्थित परीक्षिती महाराज, त्याचा संपूर्ण मित्र परिवार, ते शिवम महाराज याचाही मित्र संपूर्ण परिवार, सर्व एकूण एकाला सहाय्य करा. एकूण एकाला सहाय्य करू. अवघा धुरुसुपंत कृपा. तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही लोक सुज्ञ. गेले ते दिवस राहिलेले आठवणी फार महत्वाच्या. माणसं वाढले म्हणजे विचारानं वाटलं असं काही नाही. पहिल्या दिवसाला स्मरण करा आणि पुढचे दिवस चाला, जेणेकरून बंधुभाव, बंधुभाव, मित्रभाव हे फार गरजेचं आहे. कारण जीवन जगताना प्रेमाशी माणूस जीवन जगत नसते. बरं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विनत नाही समाधान. रांडेविने जेवी शृंगारपै केला, प्रेमा विन झाला ज्ञानी दैसा. एका जनार्दनी प्रेम हाती गोड, अनुभव ते सुराड जाणतील. देशाचा परमार्थ टिकत नाही, प्रेमाचा परमार्थ टिकल्याशिवाय राहत नाही. कारण त्याला संत देवसाई करत असते. तुम्ही जाणते लोक हा. गळ्यामध्ये सुंदर तुळशीच्या माळी घाला. आपल्या विचारातून परिवर्तन वाटूळ बनवा की त्या वाटूळची गावही सुधारलं पाहिजे, जवळपासचे खेडेही सुधारले पाहिजे आणि समाजाला कुठेतरी आपला आदर्श घेतला पाहिजे. भाव जाणा. प्रत्येकाकडून चुका होत असते. चुका सुधारण्याचा प्रयत्न सर्वजण करा. कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य माणसं आहो. देवाकून सुद्धा झाल्या, संताकून सुद्धा झाल्या, पण एवढे सावध झाल्यानंतर माणसाचा माणूस बनत असते. आपण माणूस आहो. थोडीफार संतांची आणि साधूची आपल्याला कृपा होणं फार गरजेचं आहे. विचाराचं परिवर्तन इतकंच महत्वाचं आहे. झालेली सेवा सर्वांच्या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वरा किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी ते माझे उरले पायी कपन. बोलता बोलता एखादा अपशब्द केला असेल मला क्षमा असावी. या बोलण्याचा अर्थ असाच आहे. मी अजिबात म्हणणार नाही, कारण अभंग आपण तेवढे काही मोठी माणसं नाही. नाथ महाराज फार मोठे होते. त्या ठिकाणी देवानं काम केलं. आणि नामदेव तुकारामध्ये कोणी उठू नका. 10 मिनिटात इतके वेळ थांबला. आपण 5 मिनिटं बसा 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 बसा. जय विठ्ठल